श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तारक मंत्राचे तीर्थ कसे तयार करावे? तुमच्या सर्व समस्या दूर होतील. व्यसनमुक्ती, बाहेरील बाधा, मुलांची चिडचिड, पती पत्नीमध्ये सतत वाद होत आहेत, तुम्ही कोणत्या तरी मोठ्या अडचणीमध्ये आहात किंवा घरामध्ये कोणीतरी आजारी व्यक्ती आहे, बऱ्याच दिवसापासून आजारी व्यक्ती बरा होत नाही, त्यासाठीही तुम्ही बनवू शकता. किंवा तुमच्या काही अडचणी आहेत त्यातून तुम्हाला मार्ग मिळावा, स्वामी महाराजांचा आशीर्वाद कायम तुमच्यासोबत राहावा, यासाठीही तुम्ही तारक मंत्र तीर्थ घरामध्ये तयार करू शकता. घरामध्ये सतत निगेटिव्हिटी आहे, घरामध्ये सुख नाही, आनंद नाही, कोणी एकमेकाशी व्यवस्थित बोलत नाही, सतत काही ना काही कारणावरून भांडणं चालू होतात, लहान मुलं ऐकत नाही, चिडचिडपणा करतात, किंवा तुमच्या घरामध्ये असं वाटतं की कोणी सतत आजारी पडत आहे, कोणीतरी सतत आजारपण चालू आहे, काहीही झाले तरी आजारपण जात नाही, यासाठीही तुम्ही बनवू शकता. तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचे असे काही चमत्कार दिसून येतात. तुम्ही तारक मंत्र बनवून तीर्थ बनवला आहे, तारक मंत्राचे तीर्थ बनवलं आहे, तुम्हाला 24 तासामध्येही स्वामी महाराज चमत्कार दाखवतील. मनामध्ये विश्वास ठेवा. स्वामी महाराजांची कोणतीही सेवा करा, विश्वासाने करा, कारण स्वामी महाराज खूप प्रेमळ आहेत. कोणत्याही भक्ताकडे स्वामी महाराज दयेच्या भावनेने पाहतात. त्यासाठी स्वामी महाराजांवर जोही भक्त मनापासून विश्वास ठेवतो त्या भक्ताला स्वामी महाराज कधीही संकटात ठेवत नाहीत. त्यासाठी स्वामींवर विश्वास हा नक्की ठेवा. तुमच्याही मनामध्ये आले आहे की तुम्हाला स्वामी महाराजांचे तारक मंत्र तीर्थ तयार करायचे आहे, तुम्ही कधी करावे, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हे तीर्थ कधी बनवावे? तीर्थ अगदी तुम्ही हा व्हिडिओ पाहिला, काही तुमच्या अडचणी आहेत, समस्या आहेत, त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे, कोणासाठी करायचं आहे, आजारी व्यक्तीसाठी करायचं आहे, मुलांसाठी, किंवा नवरा बायकोंमध्ये प्रेम नाही, सतत भांडणं होत आहेत, घरामध्ये सतत कटकटी होत आहेत, भांडणं होत आहेत, किंवा घरामध्ये सतत निगेटिव्हिटी जाणवते, त्यासाठीही कोणी व्यसनी आहे, बाहेरील बाधा आहेत, घराला वाईट नजर लागली आहे, असे वाटत असेल तेव्हा तुम्ही तारक मंत्र तीर्थ हे नक्की बनवावे. स्वामी महाराज साक्षात तारक मंत्र तीर्थ बनवल्याने तुमच्या सर्व समस्या सुटतात व स्वामी महाराजांची कृपा कायम तुमच्या व तुमच्या कुटुंबावर राहते. त्यासाठी तारक मंत्र तीर्थ बनवता तेव्हा कधीही बनवू शकता. तुम्हाला वेळेचे किंवा कशाचेही बंधन नाही. तुम्ही याच दिवशी बनवायला हवं किंवा याच दिवशी हे करायला हवं असं काहीही नाही. तुमच्या मनामध्ये आलं आहे, अगदी तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहे आणि तुमच्या काही समस्या आहेत तेव्हाही तुम्ही बनवू शकता. त्यासाठी स्वामींचा फोटो, मूर्ती असेल तुमच्या घरामध्ये, तिथे बसून तुम्ही व्यवस्थित तारक मंत्र तीर्थ बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, अगदी तुमच्या मनामध्ये आलं आहे तुम्हाला हे तीर्थ बनवायचं आहे, तेव्हा तुम्ही स्वामींच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर बसायचं आहे. शांतपणे डोळे मिटायचे आहेत. थोडा वेळ स्वामींना गंध, फुले किंवा दिवा, अगरबत्ती लावायची आहे. एक पेला घ्यायचा आहे, ग्लास कोणताही चालेल, तुम्हाला हाच घ्यायला हवा किंवा तोच घ्यायचा आहे असं काहीही नाही. तुमच्या घरामध्ये जो काही ग्लास असेल तो तुम्हाला घ्यायचा आहे. त्याखाली एक प्लेट ठेवायची आहे, साईडला तुम्हाला अगरबत्ती लावायची आहे, स्वामींच्या फोटोसमोर तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही तारक मंत्र बोलता तेव्हा कमीत कमी 11 वेळा तरी तारक मंत्र हा नक्की बोला. तारक मंत्र बोलण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागत नाही. तारक मंत्र हा पटकन होतो. मनामध्ये विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही तारक मंत्र तीर्थ बनवत आहात तेव्हा एकच विश्वास ठेवा, हे तीर्थ साक्षात स्वामींचा आशीर्वाद आहे आणि स्वामी महाराज माझ्या सर्व समस्या दूर करणार आहे, संकट दूर करणार आहेत, त्यासाठी हे तीर्थ मी बनवत आहे असा विश्वास मनामध्ये नक्की ठेवा. तारक मंत्र बोलता तेव्हा तुमच्या कानी काही शब्द पडत आहेत, तुम्हाला ऐकायला येत आहे एवढ्या आवाजामध्ये, तरी तारक मंत्र तुम्ही बोलावा. तारक मंत्र 11 वेळा बोला. तुम्ही कोणासाठी करत आहात त्यांचं नाव घ्यायचं आहे, स्वामींना सांगायचं आहे की मी या व्यक्तीसाठी बनवत आहे,
तुम्ही सर्व समस्या दूर करा. कोणी आजारी आहे त्या व्यक्तीसाठी तुम्हाला बोलायचं आहे. नाव घेऊन तीर्थ तयार करायचं आहे तुम्हाला. स्वामी महाराजांवर विश्वास हा नक्की ठेवायचा आहे. 11 वेळेस तारक मंत्र बोलून झाला की तुम्ही अगरबत्ती लावली आहे त्यातील थोडीशी रक्षा तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे आणि ती रक्षा जी काही रक्षा तयार होते ते तुम्हाला एका पुडीमध्ये बांधून ठेवायचे आहे. तुम्ही कोणत्याही व्यक्तीसाठी बनवत असाल, आजारी व्यक्ती, लहान मुलं त्यांना रोज कपाळी लावायचे आहे आणि हे तीर्थ तुम्ही घरामध्ये सर्वजण घेऊ शकता. तीर्थ कुठेही असं फेकून देऊ नये. स्वामी महाराजांचा साक्षात आशीर्वाद आहे. घरामध्ये सतत भांडणं किंवा वाईट नजर लागली आहे असं वाटत असेल तर हे तीर्थ थोडं थोडं शिंपडायचं आहे. घरामध्ये पती-पत्नीमध्ये वाद आहेत तेव्हा पतीने पत्नीसाठी पती-पत्नी दोघंही तीर्थ घेऊ शकतात. तुम्ही कोणासाठीही अगदी करू शकता. स्वामी महाराजांवर विश्वास ठेवा. तुमच्या जीवनातील संकट, अडचणी, काही समस्या असतील, स्वामी महाराज लवकरात लवकर दूर करतील. विश्वास हा नक्की ठेवा. स्वामींचे नामस्मरण हे नक्की करा. स्वामी महाराज कायम तुमच्यासोबत राहतील. कोणतेही संकट, अडचणी तुमच्यापर्यंत येऊ देणार नाहीत. त्यासाठी तुम्ही हे तारक मंत्र तीर्थ तयार करू शकता. यासाठी तुम्हाला वेळेचे किंवा कोणतेही बंधन नाही. तुमच्या मनात आलं आहे, तुम्ही कधीही बनवा. त्यासाठी तुम्हाला काहीही करायची गरज नाही. हे तीर्थ घेता तेव्हा मांसाहार करू नये. स्वामी महाराजांचे तीर्थ हे साक्षात स्वामींचा आशीर्वाद आहे. त्यासाठी मांसाहार करून घेऊ नये. घरामध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.